शिवानीज किचनमध्ये आज मी फ्रॉन्स बिर्याणी बनवली होती, म्हणजेच कोळंबी बिर्याणी। दिसायला जितकी सुंदर होती, खायला तितकीच टेस्टी होती। चला मग रेसिपी आपण स्टार्ट करूया। मी तर फ्रॉन्स घेतले होते पावशर, त्याला हळद आणि मीठ लावून व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलंय। आता ज्या कढईमध्ये मी बिर्याणी बनवणार आहे त्याच कढईमध्ये तेल आणि 2 कांदे मी उभे उभे चिरून त्याला तळून घेतले होते। कांदे व्यवस्थित आपल्याला एकदम छान गोल्डन ब्राउन होईस्तोपर्यंत तळून घ्यायचे आणि ते कांदे आपण तळलेला कांदा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्याच तेलात मी इथं खडे मसाले घेतले होते, आवडीनुसार कोणतेही खडे मसाले घेऊ शकता। मी इथं लवंग, काळी मिरी, दालचिनी, तमालपत्र आणि शहाजिरा घेतला होता। आता त्यामध्ये पुन्हा मी 2 उभे कांदे चिरलेले ते टाकलेत, ॲड केलेत। आता हे कांदे पण आपण व्यवस्थित गोल्डन ब्राउन होईस्तोपर्यंत भाजून घेऊयात। बिर्याणी खायला खूप छान लागत होती आणि बनवायला तितकी सोपी आहे। फक्त स्टेप बाय स्टेप आपल्याला सगळे मसाले त्यामध्ये ॲड करायचे। आता कांदा व्यवस्थित बघा छान मस्त परतलाय, त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट ॲड केली आहे, ती पण व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची। आणि इथे एक मोठा साईजचा टोमॅटो मी बारीक चिरला होता, तो पण आपण व्यवस्थित परतून घेऊया। छानपैकी कांदा, टोमॅटो, आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित परतून घेतली। आता लाल तिखट टाकूया, आवडीनुसार टाका। रंगाची मिरची पावडर टाकली मी, काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद आणि बिर्याणी मसाला 1 चमचा। आता हे व्यवस्थित परतून घेऊयात। छानपैकी मसाले पूर्ण परतून झाल्यावर मी इथं अर्धी वाटी दही घेतलं होतं। दही पण व्यवस्थित मसाल्यांबरोबर व्यवस्थित 5 ते 10 मिनिटं परतून घ्यायचंय आणि त्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना ॲड करायचा। आणि पुदिना आणि कोथिंबीर आपल्याला थोडी कमी वापरायची, कारण फ्रॉन्सची जी टेस्ट आहे ती आपल्या बिर्याणीत लागली पाहिजे, त्यामुळे पुदिना आणि कोथिंबीर थोडं कमी मी वापरली। आता मॅरिनेट केलेले फ्रॉन्स त्यामध्ये ॲड करूयात आणि आता हे व्यवस्थित मसाल्याबरोबर फ्राय करून घेऊयात। छानपैकी मसाले बरं ॲड झाल्यानंतर टेस्ट बघूया, कारण ऑलरेडी आपण आधी पण फ्रॉन्स मॅरिनेट करताना मीठ टाकलं होतं। टेस्ट बघून मी पुन्हा ह्याच्यात मीठ ॲड केलं आहे आणि आता हे झाकून आपण 5 ते 10 मिनिटांतच फ्रॉन्स शिजतात, तोपर्यंत आपण इथं तांदूळ शिजून घेऊया। त्यासाठी मी पाणी ठेवलं होतं, पाणीमध्ये तमालपत्र आणि शहाजिरा आणि थोडीशी पुदिना, कोथिंबीर आणि मीठ ॲड केलं आहे। पाणीला एक उकळी आली की आपण त्यामध्ये आता बिर्याणी राईस जो मी 1 तास भिजत ठेवला होता तो ॲड करते। इथं 2 कप मी बिर्याणी राईस घेतलं, ते ॲड केले। मिक्स करून तांदूळ व्यवस्थित आता शिजून घेऊयात आपण। तांदूळ शिजायला पण 5 ते 10 मिनिटं लागतील, कारण आपण भिजवले होते तांदूळ। तोपर्यंत आपण बिर्याणीचा मसाला बघूया। मसाला साईडला करून जी वर छानपैकी तर्री आली ती मी एका वाटीत काढून घेणार आहे। ऑप्शनल आहे, तुमच्या जर मसाल्याला एवढी तर्री नसेल आली तर तुम्ही तसंच मसाला वापरू शकता, पण मला थोडं जास्त तेल वाटलं म्हणून मी एका वाटीत काढले, पण मी ते नंतरनं वापरणार आहे। तांदूळ पण आपले व्यवस्थित शिजल्यात, आता ते आपण एका चाळणीत पाणी वेगळं आणि तांदूळ वेगळं करून घेऊयात, म्हणजे पूर्ण आपल्याला तांदळातलं पाणी काढायचं आहे। आणि ते तांदूळ आपण आता हा बिर्याणीच्या मसाल्यावर पूर्ण टाकून घेऊयात। मस्तपैकी मी इथं केसर भिजवलं होतं दुधामध्ये, ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल। केसर व्यवस्थित टाकले, त्यावर थोडंसं पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर आणि जो आपण सगळ्यात पहिले आपण कांदा तळला होता तो मी आता ॲड करते वरून। बिर्याणीवर तळलेला कांदा खूप छान लागतो, म्हणून नक्की कांदा तळून घ्या। आणि जी तर्री मी काढली होती मसाल्यावरची ती आता वरून ॲड करते। तसंही जर तुमची तर्री नसेल तर तुम्ही साजूक तूप किंवा गरम तेल करून पण वरून टाकू शकता। आता ह्याला दम देऊया आपण 5 ते 10 मिनिटं। 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित मस्तपैकी दम झाली, तांदूळ आपला एकदम सुटसुटीत झालाय। आता बिर्याणी मिक्स करून घेऊयात।
जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। आता सर्व करूया आपण एका ताटात। दिसायला किती सुंदर झाली बिर्याणी, एकदम कलरफुल आणि फ्रॉन्स पण व्यवस्थित शिजले होते। फ्रॉन्स शिजायला खूप वेळ नाही लागत, अगदी 5 ते 10 मिनिटातच फ्रॉन्स शिजतात। प्लेटमध्ये काढूया, वरून कोथिंबीर टाकूयात आणि तयार आहे आपली फ्रॉन्स म्हणजेच कोळंबी बिर्याणी। कशी वाटली नक्की सांगा। थँक्यू।